नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या आवडीचा खाऊ म्हणजे चिंचगुळाची गोळी. शाळेबाहेर मिळणारी ही चिंचगुळाची गोळी पाहता क्षणी तोंडाला पाणी येते. तर ही चिंचगुळाची गोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला चिंच अशा पद्धतीच्या घ्यायच्या आहेत. त्याचे साल काढून आणि त्याचे दोरे काढून घ्यायचे आहेत. पूर्णपणे एकदम फ्रेश अशी ही चिंच करायची आहे. त्यानंतर चिंच आपल्याला फोडून घ्यायची आहे. फोडून घेतल्यानंतर चिंचमध्ये आपल्याला त्या बियासुद्धा काढायच्या आहेत, म्हणजे चिंचुकेसुद्धा काढायचे आहेत. चिंचुके काढून घेतल्यानंतर ते एकदम त्याचे बारीक बारीक असे तुकडे करायचे आहेत. त्यामध्ये अजिबात दोरा वगैरे येऊ द्यायचा नाही. एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. छोटे छोटे तुकडे करून घेतल्यानंतर मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे उकळीचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. उकळीमध्ये सुद्धा हे चिंच कुटून घेऊ शकता. तर आता मी चिंच गोळी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा इतकं तूप टाकून घेतलेले आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता हे गूळ आपल्याला कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर हे विरघळवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने त्यामध्ये 1 चमचा इतकं मी पाणी टाकून घेणार आहे. अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता हे पूर्णपणे गूळ आपल्याला हे विरघळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता पूर्णपणे गूळ चांगला विरघळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चम्मच इतकं लाल तिखट टाकायचं आहे आणि 1 चमचा जिरे पावडर टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला तयार करून घेतलेलं जी चिंचाची बारीक असं कूट आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे. आता सर्वत्र छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं हे मिश्रण झालेलं आहे. त्यामध्ये आता हे छान असं 2 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मस्त असं परफेक्ट असं हे झालेलं आहे. अगदी टेस्टी हे खूप छान अशी ही चिंचगुळाची गोळी लागते. मग एक वेळेस ही अशा पद्धतीची चिंचगुळाची गोळी तुम्ही एक वेळेस नक्की बनवून पहा. आता हे थंड झाल्यावर आपल्याला त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. त्या गोळ्या बनवून घेतल्यानंतर त्यामध्येच मी अर्धी वाटी इतकी पिठी साखर तयार करून घेतलेली आहे. आता ही गोळी अशा पद्धतीच्या बनवायच्या आहेत. आता बनवून घेतलेल्या गोळ्या आपल्याला हे तयार करून घेतलेल्या पिठी साखरेमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि साखर त्याला लावून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने छान अशी ही चिंचगुळाची गोळी आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने सर्व मी चिंचगुळाच्या गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. खूप छान चवीला लागते आणि ही तोंडाला पाहता क्षणी पाणी आणणारी ही चिंचगुळाची गोळी अगदी दुकानामध्ये जशी भेटतात तशाच पद्धतीने ही चवीला सुद्धा लागतात.